येस विद्यार्थ्यांनो जय भीम. सप्रेम जय भीम सर्वांना. सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. इंग्लिशचा क्लास सुरू आहे आणि त्यामध्ये आपण क्लॉजेस हा टॉपिक सुरू केला होता. ओके, तर त्याच टॉपिकला पुढे नेऊ. तर मी मागच्या क्लासमध्ये क्लॉजेसबद्दल तुम्हाला व्याख्या दिली होती है ना, की क्लॉजेस ॲक्च्युली काय आहे. कसं पहिले बघितलं होतं, शॉर्टमध्ये सांगतो पुन्हा. क्लॉजेस काय? ग्रुप ऑफ वर्ड्स, शब्दांचा समूह ज्यामध्ये एक सब्जेक्ट किंवा एक प्रेडिकेट असतो. सब्जेक्ट किंवा प्रेडिकेटचा अर्थ आपण काय घेऊ की सब्जेक्ट किंवा मेन वर्ब असतो. प्रेडिकेटमध्ये इम्पॉर्टंट शब्द आहे मेन वर्ब. तर सब्जेक्ट किंवा मेन वर्ब असतो अशा शब्दाच्या समूहाला आपण क्लॉज म्हणतो विद्यार्थी. मग क्लॉजेसचे काही एक्झाम्पल्स पाहिले होते आपण. ओके, आता आज आपण शिकूया टाइप्स ऑफ क्लॉजेस. ओके, आज बघूया टाइप्स ऑफ क्लॉजेस. टाइप्स ऑफ क्लॉज मध्ये फर्स्ट जो टाइप आहे, पहिला जो टाइप आहे तो आहे त्याला आपण प्रिन्सिपल, मेन किंवा इंडिपेंडेंट क्लॉज म्हणतो. प्रिन्सिपल, मेन किंवा त्याला आपण इंडिपेंडेंट क्लॉज म्हणतो है ना. आपण त्यामध्ये त्याचं नाव काय ठेवूया, आपण त्याला मेन क्लॉजेस म्हणतो. तीनपैकी कोणताही वर्डने त्याला आपण बोलू शकतो, पण मेन आपला वर्ड राहील मेन क्लॉज. ओके ओके, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे याच्यामध्ये, त्याचा पूर्ण अर्थबोध होतो. पूर्ण अर्थबोध होतो म्हणजे काय, हा जो क्लॉज असतो, हा क्लॉज जेव्हा सेंटेन्स मध्ये येतोय तेव्हा त्याच्यामधून आपल्याला सगळं समजून येतं. म्हणजे आपल्याला त्या शब्दसमूहाचा मिनिंग इझिली कळून येतो. म्हणजे हा दुसऱ्यावर आपण कसं लिहूया, स्वतःच्या अर्थासाठी दुसऱ्यावर निर्भर नसतो. म्हणजे याचा अर्थ स्वतःहूनच काय होतो, क्लिअर होतो विद्यार्थी. याला स्वतःचा अर्थ माहिती करून घेण्यासाठी किंवा मेंटेन करून घेण्यासाठी याला दुसऱ्यावर डिपेंडेंट राहावं लागत नाही. ओके, आणि याचा एक तिसरी क्वालिटी आहे, हा स्वतंत्रपणे वापरला जाऊ शकतो. हा स्वतंत्रपणे वापरला जाऊ शकतो. हे जे पॉइंट्स लिहिले आहेत हे एक्झाम्पल वरून तुम्हाला खूप छान कळून येतात. दुसरा बघून घेऊ. दुसरा टाइप आहे तो आहे त्याला आपण म्हणतो सबऑर्डिनेट किंवा डिपेंडेंट क्लॉज. दुसरा जो क्लॉज आहे त्याचं नाव आहे सबऑर्डिनेट किंवा डिपेंडेंट क्लॉज. आता याच्यामध्ये काय असते, तर याच्यामध्ये आपल्याला दिसतं की हा जो डिपेंडेंट क्लॉज असतो याचा पूर्ण अर्थबोध होत नाही. म्हणजे काय, या क्लॉजला आपण एकट्यात पाहिलं तर आपल्याला समजतच नाही ऍक्च्युली ते मिनिंग याच्यातनं काय निघत आहे. बघा, मिनिंग काही अंशी तर समजून येईल पण कम्प्लीट मिनिंग समजणार नाही. ओके, कम्प्लीट मिनिंग समजणार म्हणजे आपण दुसरा पॉइंट लिहू की हा स्वतःच्या अर्थासाठी दुसऱ्यावर म्हणजे दुसऱ्या क्लॉजवर निर्भर असतो. ठीक आहे ना.
बघा, हा निर्भर नसतो म्हणून हा इंडिपेंडेंट आहे, हा निर्भर असतो म्हणून हा डिपेंडेंट, आणि याला आपण स्वतंत्रपणे वापरला जात नाही. म्हणजे या क्लॉजला आपण स्वतंत्रपणे वापरू शकत नाही. हा क्लॉज आपल्याला एकट्यामध्ये वापरता येत नाही. आता हे जे काही लिहिलं ते समजायचं कसं? ओके, याच्यातला एक इम्पॉर्टंट पॉईंट, तो पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे की यांची सुरुवात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सने होते. यांची सुरुवात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सने होते. ओके, आता हे जे काही पॉइंट्स लिहिले ते आपण एक एक करून समजू. आता बघा, सपोज करा मी क्लासमध्ये आलो, एक एक्झाम्पल घेतो, आणि मी आल्यानंतर मी एक वाक्य तुमच्या समोर असं बोललो, जो रडत होता. एक असं वाक्य बोललो, क्लासमध्ये आलो आणि तुमच्या समोर बोललो जो रडत होता. तर या वाक्यामध्ये तुम्हाला मला जे म्हणायचं आहे तो मीनिंग तुमचा क्लिअर होईल का? विद्यार्थ्यांनो, या वाक्यामधून मला जे काही बोलायचं आहे त्याचा मीनिंग तुमच्या समोर क्लिअर होणार नाही. ओके, म्हणजे याचा अर्थबोध होत नाही. पण असं समजा की दुसऱ्या दिवशी वर्गात आलो आणि मी एक असं वाक्य बोललो, मी एक मुलगा पाहिला. मी एक मुलगा पाहिला. आता बघा, हे दोनही आपल्या आपल्या ठिकाणी वेगवेगळे क्लॉज आहेत. म्हणजे पहिली बघू की हा एक वेगळा क्लॉज आहे आणि तसाच हा एक दुसरा वेगळा क्लॉज आहे. ठीक आहे, या क्लॉज मधून अर्थबोध होत नाही. म्हणजे याचा मीनिंग कळत नाही आणि याचा मीनिंग कळतो. जसं मी म्हटलं मी एक मुलगा पाहिला, तुम्हाला समजून येईल की मला काय म्हणायचं. पण जर मी फक्त येऊन म्हटलं जो रडत होता तर तुम्हाला कळणार. तर वाक्यामध्ये असे जे क्लॉज असतात ज्यांचे मीनिंग्स आपल्याला पूर्णपणे कळून येत नाही, अशा क्लॉजला आपण काय म्हणतो? अशा क्लॉजला आपण म्हणतो सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे हा झाला माझा सबऑर्डिनेट क्लॉज. पण याचा मीनिंग कळून येते एकट्यामध्ये, तर मग याला काय म्हणू आपण? याला म्हणणार आपण मेन क्लॉज. याला काय म्हणणार? मेन क्लॉज. बरं, आता जेव्हा हे दोन क्लॉजेस एकमेकांना जॉईन करून एकच सेंटेन्स बनवलं, तर आता तुम्हाला याचा पूर्ण अर्थ कळून येईल जेव्हा हा याच्या कनेक्शन मध्ये आला. म्हणजे याचा अर्थ तेव्हा क्लिअर झाला जेव्हा याला याची सोबत मिळाली, है ना? या सबऑर्डिनेट क्लॉजचा अर्थ तेव्हा क्लिअर झाला जेव्हा त्याच्यासोबत कोणाला? मेन क्लॉज आला. म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आपला अर्थबोध पूर्ण करण्यासाठी हा दुसऱ्यावर डिपेंडेंट राहिला. म्हणजे जोपर्यंत हा क्लॉज नव्हता तोपर्यंत याचा क्लिअर अर्थ येत नव्हता, पण जसा हा क्लॉज आला तर मग याचा अर्थ क्लिअर झाला. ओके, तर आता बघा पूर्ण अर्थबोध होतो. म्हणजे हा जो मेन क्लॉज आहे हा एवढाही बोलला तरी पूर्ण मिनिंग समजून येतो. स्वतःच्या अर्थबोधासाठी दुसऱ्यावर निर्भर नसतो. याला अर्थ माहिती करून घेण्यासाठी दुसऱ्यावर निर्भर राहावं लागत नाही. ओके, तिसरा स्वतंत्रपणे वापरू शकतो. म्हणजे या एवढ्या क्लॉजचा एक सेंटेन्स बनवून मी बनवून वापरू शकतो आणि तो वाक्य मिनिंगफुल आहे, त्याचा अर्थ क्लिअर. आता याला बघा सबऑर्डिनेट क्लॉज. याचा पूर्ण अर्थबोध होत नाही. म्हणजे जो रडत होता असंच बोललो आपण तर अर्थ क्लिअर होत नाही. सेकंड गोष्ट, स्वतःच्या अर्थासाठी दुसऱ्यावर निर्भर असतो, म्हणजे दुसऱ्या क्लॉजवर निर्भर असतो. तर याचा अर्थ क्लिअर करण्यासाठी आपल्याला या मेन क्लॉजची गरज पडली. हा मेन क्लॉज आपला काय झाला? क्लिअर झाला. तिसरा, स्वतंत्रपणे वापरला जात नाही.
हा एकट्यात वापरला जाऊ शकत नाही, म्हणजे एकटा सेंटेन्स याचा बनवू शकत नाही, कारण एकटा सेंटेन्स बनवला तर त्याचा मिनिंगच क्लिअर होणार नाही. आणि चौथी गोष्ट, याची सुरुवात सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सने होते. आता हे वाक्य मराठीतलं आहे, इंग्लिशमध्ये तुम्हाला कळून येईल की सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स काय असतात. ओके, आता हेच वाक्य मी इंग्रजीत लिहितो. ओके, हे बघा, मी असं लिहितो, आय सॉ अ बॉय who was crying. I saw a boy who was crying. I saw a boy who was crying. आता हे वाक्य बघा, या वाक्याचे दोन भाग करूया. आता दोन भाग कसे होतील? आय सॉ अ बॉय आणि दुसरा होईल हू वॉज क्राईंग. तर हा जो हू वॉज क्राईंग आहे याचा अर्थ क्लिअर होत नाहीये, म्हणून याला काय म्हणायचं? सबऑर्डिनेट क्लॉज. आय सॉ अ बॉय याचा अर्थ क्लिअर होतो, म्हणून याला काय म्हणणार आपण? मेन क्लॉज. ओके, सेकंड गोष्ट, याच्यामध्ये हा जो हू आहे, हा हू इथे काय काम करत आहे? हा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शनचं काम करत आहे. म्हणजे बघा, या सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेट कंजंक्शनने झाली. दुसरी गोष्ट, पहिले क्लॉज आहेत का कन्फर्म करूया. क्लॉज असतील तर त्यामध्ये सब्जेक्ट आणि मेन वर्ब पाहिजे. याच्यात बघा, हा सब्जेक्ट आहे, सॉ मेन वर्ब आहे, है ना. याच्यात बघा, क्राईंग हा मेन वर्ब आहे आणि हूच्या सेंटेन्समध्ये हूलाच आपण सब्जेक्ट म्हणतो. सब्जेक्ट वर्ब दोन्ही याच्यात आहेत, म्हणजे हे दोन्ही काय आहेत? क्लॉजेस आहेत. त्यामध्ये एकाचा अर्थ क्लिअर होतोय म्हणून तो मेन क्लॉज आहे, दुसऱ्याचा अर्थ क्लिअर नाही होतोय म्हणून तो सबऑर्डिनेटिंग क्लॉज आहे. त्यामध्ये जो हा हू आहे हा सबऑर्डिनेट कंजंक्शन. तर असं आपण मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉजला वेगवेगळं करू शकतो. ओके, हां. तर विद्यार्थ्यांनो, आता सांगा, तुम्हाला कळलं का मेन अँड सबऑर्डिनेट क्लॉजचे जे टाइप्स एक्झाम्पल सांगितले ते कळले का? Say yes, no, students. Very. आणखी काही एक्झाम्पल बघूया. आणखी काही एक्झाम्पल. दुसरं बघा, if you work hard, you will get success. If you work hard, you will get success. आता हा सेंटेन्स एक आहे, पण याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. दोन पार्ट्स करूया. तर कॉमाच्या इकडे इफ यू वर्क हार्ड आणि यू विल गेट सक्सेस असे दोन पार्ट्स आहेत. या दोन पार्ट्सला वेगवेगळं का केलं? कारण यांच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब वेगवेगळे आहे. जसं बघा, हा यू सब्जेक्ट आहे आणि वर्क हा काय? वर्ब आहे. ओके, सब्जेक्ट वर्ब आहे इथे. हा यू सब्जेक्ट आहे आणि गेट वर्ब. दोन्ही याच्यात सब्जेक्ट वर्ब आहे, तर दोन्ही काय झाले? क्लॉजेस झाले. ओके, आता आम्हाला पाहायचं आहे मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज. फक्त एवढं बोलून बघा, है ना. जर तू खूप मेहनत करशील, एवढं बोललं तर पूर्ण मिनिंग होत नाही. तुम्हाला वाटेल की थोडंसं जास्त बोलायला पाहिजे. जर तू खूप मेहनत करशील तर मग काय अर्थ क्लिअर झाला का? नाही. पण जर मी एवढंच बोललो तुला यश मिळेल, तुला यश मिळेल याचा अर्थ क्लिअर होतो. म्हणजे या एवढ्याचा अर्थ क्लिअर होत आहे एकट्यामध्ये स्वतंत्रपणे, पण याचा अर्थ क्लिअर नाही होत आहे. म्हणून आपण काय करूया? याला मेन क्लॉज धरूया आणि याला सबऑर्डिनेट क्लॉज करूया. मग सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कशाने होते? सबऑर्डिनेट कंजंक्शनने. तर हा इफ इथे काय राहील? हा राहील सबऑर्डिनेट कंजंक्शन. ठीक आहे. आणखी एक वाक्य बघू. The shirt which
your wore is very fine. The shirt which you wore is very fine. शर्ट जो तू घातला आहे तो खूप सुंदर असा आहे. आता याच्यामध्ये आपण दोन पार्ट करू है ना. आता याच्यातले दोन पार्ट म्हणजे याच्यात मेन आणि सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला निवडायचे. आता याचे दोन पार्ट करत असताना थोडं लक्ष द्यायचं. हा बघ, द शर्ट इज व्हेरी फाईन हा एक भाग आहे आणि विच यू वोर हा एक दुसरा भाग. ठीक आहे. चेक करू याच्यात सब्जेक्ट वर्ब आहे का. तर हा शर्ट काय राहील, सब्जेक्ट राहील आणि इज काय राहील, वर्ब. तर हा जो भाग आहे शेवटचा हा जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ब आहे. इथे बघा विच यू वोर मध्ये हा यू सब्जेक्ट आहे, वर्ब काय वर्ब आहे. वर्ब म्हणजे मेन वर्ब. तर दोन्ही भागांमध्ये आपल्याला सब्जेक्ट वर्ब दिसतो म्हणून दोन्ही भाग काय क्लॉजेस आहे. यामध्ये द शर्ट इज व्हेरी फाईन हा जो पार्ट आहे, हा जो क्लॉज आहे, शर्ट खूप सुंदर आहे याचा अर्थ कळून येतो म्हणून याला काय म्हणणार आपण, मेन क्लॉज. याला आपण म्हणणार मेन क्लॉज. आणि विच यू वोर याचा अर्थ जो तू घातलाय. जर फक्त मी तुम्हाला म्हटलं जो तू घातलाय तर याचा अर्थ क्लिअर होत नाही. तर हा जो तू घातलाय याला आपण म्हणूया सबऑर्डिनेट क्लॉज. आणि सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात सबऑर्डिनेट कंजंक्शनने होते म्हणून हा विच काय राहील ते सबऑर्डिनेट कंजंक्शन. हा विच राहील सबऑर्डिनेट कंजंक्शन. तर या तीन एक्झाम्पल्स वरून आपल्याला काय दिसते, सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये शेवटी राहू शकतो, सबऑर्डिनेट क्लॉज वाक्यामध्ये सुरुवातीला राहू शकतो आणि सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉजच्या मध्ये सुद्धा राहू शकतो. अशा तीन पद्धतीने सबऑर्डिनेट क्लॉजची पोझिशन असते. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी, मेन क्लॉज कधीही मधात नसतो. म्हणजे असं कधीच सापडणार नाही तुम्हाला की आजूबाजूला एक सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि मधामध्ये मेन क्लॉज आहे. इथे बघा मेन क्लॉजच्या मध्ये सबऑर्डिनेट सापडतो तर सबऑर्डिनेट क्लॉजच्या मध्ये कधीही मेन क्लॉज सापडत नाही. ओके. तर अशा पद्धतीने आपण क्लॉजेसला आयडेंटिफाय करू शकतो. विद्यार्थ्यांनो, हॅव यू अंडरस्टूड? टेल मी. समजलं का तुम्हाला? आता परीक्षेत प्रश्न कसा असतो, मेन परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर परीक्षेमध्ये जर सोप्यात सोपा प्रश्न विचारायचा असेल तर तो प्रश्न असा राहील, तसा विचारलाही आहे MPSCने, की एक वाक्य दिलं राहील आणि तो म्हणेल खालील वाक्यांमधून सबऑर्डिनेट क्लॉज निवडा. तर सबऑर्डिनेट क्लॉज कसं निवडायचं? सबऑर्डिनेट क्लॉज निवडण्यासाठी सिंपलचा एक सोल्युशन आहे. ते म्हणजे काय, जो सबऑर्डिनेट कंजंक्शन राहील असे काही शब्द राहतील ते आपण वाक्यामध्ये आता शिकूच. जोपर्यंत क्लॉजेस चॅप्टर संपेल तुम्हाला सर्व सबऑर्डिनेट कंजंक्शन माहिती पडून जाईल. तर जे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स राहतील त्यांच्यापासून सुरू होणारा जो क्लॉज राहील तो सबऑर्डिनेट क्लॉज आहे. तर परीक्षेत जर विचारलं तर तुम्ही तो इझिली फाइंड आउट करू शकता. हा सगळ्यात सोपा प्रश्न. मग प्रश्न कठीण कसा होतो, तो म्हणतो मग सबऑर्डिनेट क्लॉजचा टाईप सांगा. सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा, तिथं ओळखणे सोपं आहे, पण त्यानंतर तो विचारतो की त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा टाईप ओळख. आता सबऑर्डिनेट क्लॉजचे टाईप किती आहेत? टोटल टाईप असं बघा 3 टाईपचे सबऑर्डिनेट क्लॉजेस असतात. एक असतो ॲडजेक्टिव्ह क्लॉज, एक असतो ॲडवर्ब क्लॉज आणि थर्ड असतो नाउन क्लॉज. ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आणि नाउन क्लॉज असे 3 टाईपचे आम्हाला सबऑर्डिनेट क्लॉजेस दिसतात. यामध्ये जे ॲडवर्ब क्लॉज आहे याचे टोटल 9 टाईप्स आहेत. ठीक आहे. म्हणजे हे दोन झाले आणि हे 9 असे टोटल किती झाले? 11 टाईप्स. तर आपल्याला 11 टाईपमधून एकाचं नाव सांगावं लागतं, एक नाव सांगावं लागतं. जेव्हा आपल्याला तो टाईप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉजेस निवडा म्हणतो ना, तर आपल्याला एका या 11 पैकी एक नाव सांगावं लागतं आणि ते थोडंसं टफ होतं. पण तेही तेवढंसं टफ नाही आहे जर आपण हा चॅप्टर व्यवस्थित केला तर. ते बघूया. ओके, चला
मग आता आपण बघूया टाइप्स ऑफ सबऑर्डिनेट क्लॉजेस. काम करतो अजय कुठं कशाला जाते तर नेक्स्ट टाइम विद्यार्थ्यांनो वन सेकंड. Types of सबऑर्डिनेट क्लॉजचे टाइप्स. मेन क्लॉजचे काही टाइप्स नसतात विद्यार्थी, ठीक आहे. मेन क्लॉजच असतो, त्याला काही टाइप्स वगैरे नसतात. पण सबऑर्डिनेट क्लॉजचे टाइप असतात आणि त्यामध्ये पहिला टाइप आपण बघूया ॲडजेक्टिव्ह क्लॉज. पहिला टाइप आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय असतो, तर जर तुम्हाला ॲडजेक्टिव्हचा अर्थ माहिती असेल, ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल मी लिहिलं असं ही इज क्लेवर. ही इज क्लेवर. ही इज क्लेवर हा एक सेंटेन्स लिहिला. आता यामध्ये हा जो क्लेवर शब्द आहे हा ही साठी आलाय, ही इज साठी. तर आपण क्लेवर इजला नाही म्हणणार, इज काही क्लेवर नसतं. क्लेवर कोण असतं, क्लेवर ही असेल. तर हा ही इथे काय आहे, सब्जेक्टचं काम करतो, ओके. आणि परत ही आहे प्रोनाउन. प्रोनाउन तो जो शब्द नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती देतो त्या शब्दाला आपण काय म्हणतो, ॲडजेक्टिव्ह. जो शब्द नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगतो त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर हा जो क्लेवर शब्द आहे इथे हा ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हचा म्हणजे विशेषणाचा सिंपल अर्थ काय होतो, नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तो ॲडजेक्टिव्ह असतो. तर इथे आम्हाला दिसते क्लेवर ॲडजेक्टिव्ह. आता थोड्या वेळासाठी समजा की हा क्लेवर शब्दाच्या जागी, या जागी इथे एखादी सबऑर्डिनेट क्लॉज असेल. इथे एखादी सबऑर्डिनेट क्लॉज असेल आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज तेच काम करताय जे तो क्लेवर शब्द करत होता. म्हणजे काय, नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम करतो. याचा अर्थ काय की तो सबऑर्डिनेट क्लॉज ॲडजेक्टिव्हचं काम करत आहे. आणि जर कोणता सबऑर्डिनेट क्लॉज ॲडजेक्टिव्हचं काम करत असेल तर त्या क्लॉजला काय म्हणायचं, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं. पण आता ते असं नाही करणार, ते एक्झाम्पलनी करणार. तर मी एक एक्झाम्पल घेतो. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, आय मेट द बॉय who won the first prize. I met the boy who won the first prize. I met the boy who won the first prize. तर बघा याच्यात पहिले दोन पार्ट करू. तर आता आम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज चेक करायचा आहे. तर हा सबऑर्डिनेट कंजंक्शन यापासून धरून हा जो पार्ट होईल हा होईल आपला सबऑर्डिनेट क्लॉज आणि उरलेला पार्ट काय होणार विद्यार्थ्यांनो, तो होणार मेन क्लॉज. परत इथे हा जो हू आहे हा हू कशाचं काम करतोय, हू काम करतोय सबऑर्डिनेट कंजंक्शनचं. आता कन्सेप्च्युअल लेवलवर सांगा, हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हू वन द फर्स्ट प्राइज हा आय साठी आहे, हा मेट साठी आहे, हा बॉय साठी. हू वन द फर्स्ट प्राइज हे कशाबद्दल लिहिलं, हे आय बद्दल लिहिलं, मॅट बद्दल लिहिलं,
की द बॉय किंवा बॉय बद्दल आहे. तर बघा, हू वन द फर्स्ट प्राइज म्हणजे ज्याने प्रथम पारितोषिक जिंकले. म्हणजे याचा पूर्ण अर्थ कसा होतो की मी त्या मुलाला भेटलो ज्याने प्रथम पारितोषिक जिंकले. तर ज्याने प्रथम पारितोषिक जिंकले हे कोणत्या शब्दासाठी? आयला डिस्क्राईब करतं, भेटण्याला डिस्क्राईब करतं की बॉयला डिस्क्राईब करतं? तर आपल्याला सहज कळून येते विद्यार्थ्यांनो की हे कशासाठी आहे? बॉयसाठी है ना. तर हा जो बॉय आहे या वर्डसाठी हा सबऑर्डिनेट क्लॉज होतो. बरं, बॉय काय? बॉय हा एक नाउन आहे, नाम आहे है ना. हा नाउन आहे म्हणजे आम्हाला दिसतोय की हा सबऑर्डिनेट क्लॉज एका नाउन बद्दल येतो. आणि आताच सांगितलं नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर इथे नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर हा इथे होईल आपला ॲडजेक्टिव्ह क्लॉज. विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा, हॅव यू अंडरस्टूड? कन्सेप्च्युअल लेवलवर कडून आला? चला आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा आणखी एक एक्झाम्पल. अ man who is dead tells no tale. A man who is dead tells no tale. आता इथे हा जो टेल्स आहे, हा टेल्स म्हणजे सांगणे आहे, हा वर्ब आहे. आणि हा TALE टेल म्हणजे याचा अर्थ होतो गोष्ट. ठीक आहे का, आपण कहाणी वगैरे म्हणतो ना गोष्ट. चला एक सिंपलचं वाक्य आहे, आपण बघूया याच्यात किती क्लॉजेस आहेत. तर आपल्याला इथे क्लॉजेस दिसतील दोन. पहिले निवडायचं कसं क्लॉजेस? पहिले सबऑर्डिनेट कंजंक्शन सारखा शब्द पाहायचा. हू सापडला, तर हा हू इज डेड हा आहे आपला सबऑर्डिनेट क्लॉज. मग उरलेलं काय होईल? ते होईल मेन क्लॉज. तर हा द मॅन अ मॅन टेल्स नो टेल हा एक क्लॉज. चेक करूया याच्यामध्ये प्रत्येकामध्ये वर्ब आहे. हा अ मॅन सब्जेक्ट आहे, टेल्स वर्ब आहे म्हणजे याच्यात सब्जेक्ट वर्ब आहे, क्लॉज म्हणू शकतो. हू इज डेड मध्ये हू सब्जेक्ट आणि इज डेड हा काय वर्ब आहे. तर इथे सुद्धा सब्जेक्ट वर्ब आहे, तर याला सुद्धा आपण क्लॉज म्हणू शकतो. फक्त हा की हा सबऑर्डिनेट कंजंक्शननी सुरुवात होतो म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज. हा जो हू आहे विद्यार्थ्यांनो हा सबऑर्डिनेट कंजंक्शन. आणि हा अ मॅन टेल्स नो टेल हा आपला काय मेन क्लॉज. आता कन्सेप्च्युअल लेवलवर विचार करा की हा हू इज डेड हे शब्द हे क्लॉज कोणासाठी वापरले? मॅनसाठी, टेल्ससाठी की टेलसाठी? आता तुम्हीच सांगा, हू इज डेड हे कोणाला म्हणून म्हटलं आहे? मॅन, टेल्स किंवा टेल है ना. येस, यू आर करेक्ट, यू आर करेक्ट. तर आम्हाला तसं दिसतंय की हू इज डेड हे या मॅनसाठी सांगितलेलं आहे ना. आणि हा मॅन कोण आहे? तर मॅन हा शब्द इंग्लिशमध्ये आपण काय घेतो? ॲज अ नाउन घेतो. ॲज अ नाउन घेतो ना. तर हा नाउनला डिस्क्राईब करतो आणि नाउनला जो डिस्क्राईब करतो तो काय असतो? ॲडजेक्टिव्ह असतो. म्हणजे हा एक ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. म्हणून या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणतो. गॉट इट? ठीक आहे ना. आता बघा हे या पद्धतीने लक्षात ठेवायचं असतं. अच्छा आणखी एक वाक्य घेतो. ऑल दॅट glitters is not gold. All that glitters is not gold. आपण चेक करूया याच्यात मेन सबऑर्डिनेट. पहिले तर दॅट ग्लिटर्स हा काय सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण दॅट हा सबऑर्डिनेट कंजंक्शन. आणि ऑल इज नॉट गोल्ड हा काय होईल माझा मेन क्लॉज. नाव आता हा थोडंसं विचारपूर्वक सांगा. दॅट ग्लिटर्स हे ऑल साठी आहे
इज साठी आहे, गोल्ड साठी. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. सर्व जे चमकतं सोनं नसतं असं जे म्हटलं आहे इथे, तर त्याच्यात जे चमकतं ते कोणासाठी वापरलं? चल ईश्वर. ग्लिटर साठी कसं वापरलं? ग्लिटर तर सबऑर्डिनेट क्लॉजचाच भाग आहे ना. ग्लिटर तर हट रॉंग आहे. आता क्वेश्चन येते ऑल साठी असेल किंवा गोल्ड साठी असेल, है ना. आता बघा, सर्व जे चमकतं सोनं नसतं. तर हे जे चमकतं आहे ना, हे जे चमकतं वापरलं आहे ऑल साठी. कशासाठी वापरलं आहे? ऑल साठी. हा जो दॅट ग्लिटर्स, काय ग्लिटर? सर्व जे चमकत आहे, तर हे सर्वसाठी वापरलं आहे. आणि हा सर्व जो वर्ड आहे हा एक प्रकारचा प्रोनाउन आहे. हा प्रोनाउन आहे विद्यार्थ्यांना. त्यामुळे हा प्रोनाउन कसा? प्रोनाउन आपल्याला आय वी यू ही शी इट ते असेच माहिती आहे नाही. हा प्रोनाउन आहे आणि हा प्रोनाउन याला आपण इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणतो, है ना. तर हा एक प्रोनाउन आहे. मग हा प्रोनाउन आहे, तर नाउन किंवा प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता असतो? ॲडजेक्टिव्ह. तर हा सबऑर्डिनेट क्लॉज इथे या प्रोनाउन बद्दल माहिती सांगतो. तर म्हणून या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणणार. या सबऑर्डिनेट क्लॉजला ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणणार. ठीक आहे. आता बघा, सिंपल एक्झाम ओरिएंटेड की परीक्षेत जर असा प्रश्न आला, आता बघा आपण तर जस्ट पहिल्या क्लॉजची ओळख घेतली. नंबर ऑफ क्लॉजेस टाइप्स जेव्हा बघू आपण, तर त्यावेळेस थोडं कन्फ्युजन क्रिएट होणं, 11 मधून ओळखायचं नाही, तर थोडं कन्फ्युजन होणं साहजिक आहे. पण काही अशा बारीक गोष्टी असतात की ज्या आपण पाहिल्या तर 2 ते 3 सेकंदात आपण क्लॉज ओळखू शकतो. आता या क्लॉजची ओळख काय? तर या क्लॉजची ओळख अशी आहे की या क्लॉजमध्ये जे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन वापरले जातात ते जनरली कोणते असतात? हू, whom, which, that. ओके. जनरली who, whom, which, that हे असे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स तुम्हाला अशा ठिकाणी दिसते. ही पहिली ओळख. दुसरी ओळख काय? तर दुसरी ओळख ही इम्पॉर्टंट आहे की वाक्यात एखाद्या नाउन किंवा प्रोनाउनच्या नंतर नाउन किंवा प्रोनाउनच्या त्वरित नंतर हा सबऑर्डिनेट क्लॉज सुरू होतो. ज्याही नाउन प्रोनाउन साठी हा वापरला जातो ना, तर जर नक्की वाक्यामध्ये नाउन किंवा प्रोनाउनच्या त्वरित नंतर हा क्लॉज सुरू होताना आपल्याला दिसतो. मी दुसरे एक्झाम्पल घेतो, त्याच्यावरून समजेल की हा क्लॉज कसा घ्यायचा. लेट मी टेक एन एक्झाम्पल. If you go there, I will beat you. If you go there, I will beat you. आता या सेंटेन्सला अनालाइज करू. या सेंटेन्स मध्ये बघा, इफ यू गो देअर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, कारण हा इफ काय? हा सबऑर्डिनेट कंजंक्शन. आय विल बीट यू हा काय विद्यार्थ्यांनो? हा मेन क्लॉज. आता बघा, या सबऑर्डिनेट क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणणार का? तर पहिली गोष्ट यामध्ये जे सबऑर्डिनेट कंजंक्शन सांगितले आहेत त्यांच्यापैकी कोणतं नाही. दुसरी गोष्ट काय की या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, हा इथे मी लिहायला पाहिजे की हा जो सबऑर्डिनेट क्लॉज, हा जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज राहील ना, याच्या अगोदर, अगदी अगोदर आम्हाला नाउन किंवा प्रोनाउन दिसलेच पाहिजे. आता इथे बघा,
इथे तुम्हाला या सबऑर्डिनेट क्लॉजच्या अगोदर काही नाउन किंवा प्रोनाउन दिसतोय का? नाही दिसत है ना. म्हणून हा सबऑर्डिनेट क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज नाही. तर हे दोन आयडेंटिफिकेशन्स लक्षात ठेवायचे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे त्याची सुरुवात नेहमी whom, who, which, that यासारख्या सबऑर्डिनेट कंजंक्शन देऊ. आणि सेकंड, अगदी नाउन किंवा प्रोनाउनच्या लगेचच हा क्लॉज सुरू होताना आपल्याला दिसेल. गॉट इट स्टुडंट्स? आता एकदा रिप्लाय करा की ॲडजेक्टिव्ह क्लॉज क्लिअर झाला. स्टुडंट्स टेल मी दॅट हॅव यू क्लिअर विथ दिस ॲडजेक्टिव्ह क्लॉज? आता यानंतर आपण बघूया ॲडवर्ब क्लॉज. ठीक आहे, यानंतर आपण बघूया ॲडवर्ब क्लॉज. आपण मेन हेडिंग काय विद्यार्थ्यांनो, आपण टाइप्स ऑफ क्लॉजेस शिकतोय आणि त्यामध्ये आपण पहिला क्लॉज कोणता बघितला? ॲडजेक्टिव्ह क्लॉज. आता बघूया आपण ॲडवर्ब क्लॉज. ओके, ॲडवर्ब क्लॉज. ते यासाठी सर्वप्रथम आपल्याला ॲडवर्बचा अर्थ समजावा लागेल. ॲडवर्बचा अर्थ समजावा लागेल. ॲडवर्ब काय असतात तर बघा, फॉर एक्झाम्पल मी लिहितो ही रन्स फास्ट. ही रन्स फास्ट. यामध्ये हा जो फास्ट शब्द आहे, हा फास्ट शब्द ही साठी आहे की रन्स साठी? ही साठी आहे की रन्स साठी? आता बघा, कोणी व्यक्ती फास्ट नसतो, त्याचं धावणं फास्ट असतं है ना. व्यक्ती कसं फास्ट आहे? त्याचं धावणं फास्ट असतं. तर इथे हा जो फास्ट शब्द आहे हा रन्स साठी आलेला आहे आणि रन्स या वाक्यातला काय? वर्ब. म्हणजे हा वर्बला डिस्क्राईब करतो. तर जसं नाउन आणि प्रोनाउनला डिस्क्राईब करणारा ॲडजेक्टिव्ह असतो, तसं वर्बला डिस्क्राईब करणारा वाक्यामध्ये काय असतो विद्यार्थ्यांनो? तो असतो ॲडवर्ब. म्हणजे हा जो फास्ट वर्ड आहे हा इथे ॲडवर्बचं काम करतो. हा फास्ट वर्ड इथे ॲडवर्बचं काम करतोय. म्हणजे क्रियाविशेषण, म्हणजे तो एका क्रियापदाबद्दल म्हणजे वर्बबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो. म्हणून हा काय झाला? क्रियाविशेषण ॲडवर्ब. आता असं समजा की या ॲडवर्बच्या जागी एखादी सबऑर्डिनेट क्लॉज आणि तो सबऑर्डिनेट क्लॉज ॲडवर्बचं काम करत असेल तर त्या सबऑर्डिनेट क्लॉजला काय म्हणायचं? मग ॲडवर्ब क्लॉज म्हणायचं. त्या सबऑर्डिनेट क्लॉजला काय म्हणायचं? ॲडवर्ब क्लॉज. आणि हे जे ॲडवर्ब क्लॉज आहेत यांचे प्रकार आहेत 9. तर आपण 1 बाय 1 शॉर्टमध्ये सगळे पाहू. ओके, त्यामध्ये पहिला मिळतो आपल्याला तो आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. फर्स्ट आहे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. ओके, हा जो ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे म्हणजे याच्यात आम्हाला काय दाखवलं जाईल की एखादी क्रिया का झाली, एखादी क्रिया का झाली त्याबद्दल हा क्लॉज आम्हाला माहिती देईल. का झाली नाही, सॉरी, एखादी क्रिया होण्यामागे कोणता वेळ होता, का झाली नाही तो तर वेगळा झाला. ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझन झाला. हा टाइम आहे म्हणजे केव्हा झाली है ना. एखादी क्रिया केव्हा झाली, ॲक्शन केव्हा झाली हे दाखवण्याचं काम आपल्याला काय करेल? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम करेल. ठीक आहे, आता आपण त्याला एक्झाम्पलने समजूया. एक सेंटेन्स लिहू. When I was 7, I was attacked by smallpox. I was attacked by smallpox. जेव्हा मी 7 वर्षाचा होतो
तेव्हा माझ्यावर स्मॉल पॉक्सचा अटॅक झाला होता. तेव्हा माझ्यावर स्मॉल पॉक्सचा अटॅक झाला होता. चल, वाक्य आहे, याला 2 पार्टमध्ये टर्न करू. 2 पार्ट कोणते? वेन आय वॉज 7 हा पहिला पार्ट, आय वॉज अटॅक्ड बाय स्मॉल पॉक्स हा दुसरा पार्ट. ठीक आहे. आता इथे बघा, हा वेन आय वॉज 7 आहे, हा वेन आय वॉज 7 आहे, याच्यामध्ये हा वेन जो आहे हा कंजंक्शन असतो, म्हणून हा सबऑर्डिनेट कंजंक्शन असल्यामुळे हा माझा काय झाला? सबऑर्डिनेट क्लॉज. मग ऑब्विसली हा काय असेल? हा आहे मेन क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज मेन क्लॉज सापडला. आता आपल्याला चेक करायचं आहे की हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे हा पहिली गोष्ट ॲडवर्ब क्लॉज आहे का, आणि मग टाईम आहे का याच्यात, है ना, ते बघू. तर या सबऑर्डिनेट क्लॉजकडे बघून सांगा की हा आयसाठी वापरला आहे, अटॅकसाठी वापरला आहे, की स्मॉल पॉक्ससाठी. जरा सांगता का तुम्ही? वेन आय वॉज 7 हे कशासाठी वापरलं आहे? वेन आय वॉज 7 कशासाठी वापरलं आहे? आयसाठी, अटॅकसाठी, की स्मॉल पॉक्ससाठी? स्टुडंट्स कम ऑन. वॉज 7 हे आयसाठी वापरलं आहे का विद्यार्थ्यांना? बघा, आता मी तुम्हाला सांगतो, तुमचं चुकतं आहे. मी एक एक्झाम्पलने सांगतो. बघा, जसं मी तुम्हाला म्हटलं की मी एक वाक्य बोलतो आणि त्याच्यावर आपण क्लिअर करू. मी असं म्हटलं, जेव्हा मी घरून निघालो आणि आता थांबलो, मी बोलणं थांबलो. जेव्हा मी घरून निघालो एवढंच बोललो आणि थांबलो. तर तुम्हाला याच्यानंतर मी काय सांगणार आहे असं वाटते? तुम्हाला याच्यानंतर मी काय सांगणार आहे? तर याच्यानंतर मी एखादी घटना सांगणार आहे, एखादी ॲक्शन सांगणार आहे. जेव्हा मी घरून निघालो, जेव्हा मी लहान होतो, तर तेव्हा मी माझ्यासोबत घडलेल्या एखाद्या घटनेबद्दल तुमच्याशी बोलणार आहोत असं तुम्हाला कळून येईल, है ना. जेव्हा मी रस्त्याने येत होतो, तर आता पुढे काय बोलणार आहे? पुढे एखादी ॲक्शन सांगणार आहे मी तुम्हाला, है ना. मी स्वतःबद्दल कसं सांगेन? ते जसं मी म्हटलं की जेव्हा मी लहान 7 वर्षाचा होतो, ते हा आयला रिप्रेझेंट करतो. कारण हा जो जेव्हा वर्ड आहे याला धरून जेव्हा आपण क्लॉज बनवतो ना, तर त्याच्यानंतर आपल्याला ॲक्शनच सांगावी लागते. ॲक्शन सांगावं लागते. बघा ना, जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल, तर तुम्हाला काहीतरी मी करायला लावणार आहे त्याच्यात. म्हणजे करणे आलं म्हणजे ॲक्शन आली. ॲक्शन आले म्हणजे काय? हा क्लॉज इथे ॲक्शनला रिप्रेझेंट करते, आणि ती ॲक्शन कोणती आहे? अटॅक करण्याची. तर हा इथे वर्ब म्हणजे अटॅकला हा क्लॉज निर्देशित करतो. हा क्लॉज अटॅक म्हणजे ॲक्शनला रिप्रेझेंट करतो, आणि हा वर्बला रिप्रेझेंट करत आहे. तर मग हा कोणता क्लॉज झाला? म्हणजे हा कोणतं काम करतोय? तर हा वर्बला रिप्रेझेंट करतो. तर वर्बला रिप्रेझेंट करणारा, वर्बबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द काय असतो? ॲडवर्ब. म्हणून या क्लॉजला आपण काय म्हणणार? ॲडवर्ब क्लॉज. हा ॲडवर्ब क्लॉज झाला, कारण तो क्रिया दर्शवत आहे, क्रियेबद्दल माहिती सांगतोय, म्हणून ॲडवर्ब क्लॉज. बरं, आता याच्यात आम्हाला चेक करायचा हा टाईम दाखवतोय. तर जेव्हा, तेव्हा, आता, आधी, नंतर असे जे शब्द असतात विद्यार्थ्यांना, ते काय सांगतात? ते सांगतात काय? ते वेळच तर सांगतात. जेव्हा मी 7 वर्षाचा होतो, जेव्हा मी लहान होतो, जेव्हा मी घरून निघालो, हे सगळे शब्द जेव्हाने सुरू होत आहेत, म्हणजे व्हेनने सुरू होत आहेत. आणि व्हेन हा शब्दच मुळात वेळ दाखवण्यासाठी वापरला जातो. म्हणजे हा वेळ दर्शक ॲडवर्ब क्लॉज आहे, म्हणून याला काय म्हणायचं? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. याला काय म्हणणार आपण? ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. येस, सांगा विद्यार्थ्यांनो, कळलं का तुम्हाला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एक आणखी एक्झाम्पल घेऊया, त्याच्याने तुम्हाला सर्व कळून येईल. वन सेकंड. आता बघा, पॉलिश माय शूज.
till they shine. Polish my shoes till they shine. तोपर्यंत माझे शूज पॉलिश कर जोपर्यंत ते चमकत नाही, असं आहे. चल पाहूया याच्यात हा पॉलिश माय शूज एक क्लॉज होईल, टिल दे शाईन हा दुसरा क्लॉज होईल, हा टिल एक कंजंक्शन आहे म्हणून याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणून, म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज झाला. पॉलिश माय शूज हा काय झाला मेन क्लॉज. ठीक आहे. पुन्हा तोच प्रश्न कोणता, टिल दे शाईन हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, हा पॉलिशसाठी याला माय शूजसाठी. सांगा तुम्ही विचारपूर्वक सांगा, विचार करून सांगा. पॉलिश माय शूज टिल दे शाईन मध्ये टिल दे शाईन हे पॉलिशसाठी आलाय की माय शूजसाठी? बाकी लोक सर्व रिप्लाय करण्याचा प्रयत्न करत चला. विद्यार्थ्यांनो तुम्हाला आलं पाहिजे. बघा हे शूज साठी बघा इथे हा जो दे शब्द आहे ना, दे हा शूजला रेफर करतो. म्हणजे कसा, जोपर्यंत ते चमकत नाही काहीतरी करा म्हणेल ना, है ना. जोपर्यंत ते होत नाही काहीतरी करा, तर काय करायचं, पॉलिश करायचं. म्हणजे ऍक्च्युली हा सबऑर्डिनेट क्लॉज पॉलिशला रेफर करतो. पॉलिश हा या सेंटेन्सचा वर्ब आहे, है ना. पॉलिश या सेंटेन्स म्हणजे क्लॉजचा वर्ब आहे, म्हणजे वर्ब बद्दल माहिती देतो. हा काय होऊन जाईल ॲडवर्ब क्लॉज. आता टिल हा शब्द काय करतो, जोपर्यंत, तोपर्यंत, आतापर्यंत हे सगळे शब्द काय दाखवतात टाइम. तर म्हणून याला आपण म्हणू ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. या पद्धतीने याला लक्षात ठेवायचं ॲडवर्ब क्लॉज ऑफ. पण याच्या शॉर्ट ट्रिक अशी आहे की हे जे टाइम दर्शवणारे कंजंक्शन्स दिसले की समजून जायचं की तो ॲडवर्ब क्लॉज ऑफ आहे. तर कोणते कंजंक्शन्स आहेत, तर आपण ते कंजंक्शन्स बघूया. है ना. हे कंजंक्शन्स सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत जे टाइम दर्शवतात, ते आहेत व्हेन, whenever, है ना, till, before, after, as soon as, as soon as अशी शब्द आहे. no sooner, since, no sooner, since, as long as. असे जे वेळदर्शक कंजंक्शन्स आहेत हे जर तुम्हाला वाक्यात दिसले तर डोळे बंद करायचं आणि त्याला ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम डिक्लेअर करून द्यायचं. कारण सपोज करा आता व्हेन आहे, टिल आहे, तर बाकी गोष्टी पाहायचीच गरज नाही की हे कोणासाठी याला काय आलं हे पाहायची गरज नाही. सरळ त्या क्लॉजला तुम्ही सबऑर्डिनेट क्लॉजला तुम्ही ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम असं म्हणून मोकळं होऊ शकता, है ना. तर आपल्याला हे कंजंक्शन्स काय करतात, हेल्प करतात. कंजंक्शन्स आपल्याला सांगतात की तो एक्झॅक्टली कोणता क्लॉज आहे. स्टुडंट्स नाव रिप्लाय, हॅव यू अंडरस्टूड नाव? ठीक आहे. येस. आता बघूया ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता हा जो ॲडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे विद्यार्थी, कंडिशन म्हणजे काय, अट. अट दाखवणारा ॲडवर्ब क्लॉज असतो, है ना. याला आपण काय म्हणतो, अट.
अट दर्शक. नाव वी विल सी की अट कसा दाखवतो. तर आता आपण सरळ काय करणार की जे अट दर्शक सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आहेत त्यांनाच बघू. यामध्ये सबऑर्डिनेट कंजंक्शन कोणते वापरले जाते तर ते कसे इफ अनलेस हे जे कंजंक्शन्स आहेत हे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आहेत. वेदर provided only if हे जे कंजंक्शन्स आहेत हे अट दाखवतात. अट म्हणजे कंडिशन दाखवतात. तर बघूया आपण एक वाक्य बघूया. हे बघ मी असं लिहिलं आय विल नॉट कम if it rains. I will not come if it rains. मी येणार नाही जर पाऊस येतो तर. म्हणजे जर पाऊस आला तर मी येणार नाही. ठीक आहे. चला दोन पार्ट करूया. आय विल नॉट कम इफ इट रेन्स. हा इफ काय असतो हा एक सबऑर्डिनेट कंजंक्शन असतो. म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि हा काय झाला मेन क्लॉज. आता इथे बघा विद्यार्थ्यांनो सिंपल. जेव्हा कधी जर तरची भाषा होते तर त्याच्यात अट नाहीत का. जर मी तुम्हाला म्हटलं जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्ही पास व्हा तर हे तर अट झाली ना. म्हणजे पास होण्यासाठी अभ्यास करण्याची अट है ना. इथे काय तो अट देतोय की पाऊस आला नाही तर मी येईल. पाऊस आला तर मी नाही येणार म्हणजे ही अट झाली. तर इथे आम्हाला अट दर्शक अट सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे ते तर दूरची गोष्ट पण अट अशी दिसून पडते. जर तरची भाषा आली म्हणजे तिथे अट आलीच समजा. तर आम्हाला दिसते इथे अट आहे. आणि तसंही हे जे इफ अनलेस वेदर प्रोव्हाइडेड ओनली हे जे सबऑर्डिनेट कंजंक्शन्स आहेत हे टोटली अटच दर्शवतात. ओके. म्हणून याला हा कंजंक्शन पाहता क्षणी याला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असं डिक्लेअर करू शकतो. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आणखी एक बघा. अनलेस शी waters the plants, they will not grow. Unless she waters the plants, they will not grow. आता परीक्षेत असा प्रश्न आला येतोच. परीक्षेत बघा हा जो चॅप्टर आहे आणि याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे ओके हे दोन चॅप्टर्स असे आहेत की याच्यावर तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन्स मिळतात. म्हणजे इंग्लिशचा पेपर जर टफ बनवायचा असेल ना तर हा चॅप्टर आणि याचा पुढचा चॅप्टर त्याच्यावर फोकस करतात एक्झामिनर. 3 क्वेश्चन्स पुष्कळ ठिकाणी पुष्कळ एक्झाममध्ये आपण पाहिले. 3 क्वेश्चन 2 क्वेश्चन असे नक्की हमखास असतात आणि ते पुष्कळशी विद्यार्थी सोडून येतात. आता जसा हा क्वेश्चन आला परीक्षेत आणि त्याने म्हटलं की याच्यापैकी सबऑर्डिनेट क्लॉज ओळखा आणि त्या सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार ओळखा. तर सबऑर्डिनेट क्लॉज कसा ओळखणार तुम्ही. तुमचं पहिलं काम राहील की तुमचं फोकस कुठं पाहिजे सबऑर्डिनेट कंजंक्शन कोणतं आहे. याच्यात इथे बघा सबऑर्डिनेट कंजंक्शन कोणता दिसतो तर हा अनलेस सबऑर्डिनेट कंजंक्शन दिसतो. याला धरून जो भाग असेल त्याला काय म्हणायचं सबऑर्डिनेट क्लॉज म्हणायचं. ठीक आहे. मग जर परीक्षेत असे विचारलं मेन क्लॉज सांगा तर याला सोडून जे राहील ते काय राहील मेन क्लॉज. तसेही सबऑर्डिनेट क्लॉजची सुरुवात कशाने होते सबऑर्डिनेट कंजंक्शन. अच्छा चला सबऑर्डिनेट क्लॉज निवडला ते सोपं आहे. आता तो म्हणतो टाईप ओळखा. अनलेस दिसतोय ना हे सबऑर्डिनेट कंजंक्शन लक्षात ठेवायचे. अनलेस दिसला तर अनलेस हा अट दाखवण्यासाठी वापरला जातो. तर बस अनलेस पाहिल्याबरोबर याला सरळ डिक्लेअर करून टाकायचं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. फिनिश. आणि हे करण्यासाठी मी तुम्हाला सांगतो 5 सेकंडच्या वरती नाही लागतील जर तुम्हाला हे कंजंक्शन प्रॉपरली लक्षात असतील तर. ठीक आहे ना. तर इथे फोकस आपला कुठं पाहिजे कंजंक्शन. ते कंजंक्शन्स आपल्याला हेल्प करतात आणि आपल्याला वाक्यामधला क्लॉज ओळखून त्याचा टाईप ओळखण्यास हेल्प करतात.
Now tell me students, have you understood now? Clear? सगळे रिप्लाय करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू व्हेरी मच. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये तुम्ही क्लासेस अटेंड करतायत रेग्युलर बेसिसवर, याबद्दल तुमचं धन्यवाद. हा चॅप्टर आपण पुन्हा उद्या कन्क्लूड करूया. तर सर्व उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस टाइम. एन्जॉय द स्टडीज. सी यू टुमॉरो माय डिअर स्टुडंट्स. बाय बाय.